लाडक्या बहिणींना कालपासून 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर हा हप्ता कोणाला येणार आहे व ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे रखडलेले आहे अजूनपर्यंत खात्यावरती आलेले नाही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे, तर ह्या सगळ्यांना पैसे येणार आहेत का याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रवी सांगळे. तुम्ही बघत आहात विघ्नहर्ता कम्प्युटर्स आश्वी. मित्रांनो, आपण बघितलंच आहे की कालपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये येण्यास जमा झाले आहे. आता हे 1500 रुपये पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्याचे पैसे राहिलेले आहे अशा लाडक्या बहिणींना पैसे येतील का असा प्रश्न कालपासून विचारला जात होता. तर अद्याप यांना पैसे यायला सुरुवात झालेली नाहीये, परंतु त्यांना पैसे येतील असा अंदाज आहे. कारण मित्रांनो, आपण बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ह्या पेंडिंग ज्यांचे पैसे राहिलेले अशा महिलांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु यांनी आता फक्त चालू ज्या महिलांचे पैसे सुरळीत चालू आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यांच्या ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येतील का? तर मित्रांनो, ह्या लाडक्या बहिणींचे पैसे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीये, परंतु लवकरात लवकर यांना पैसे येतील अशी अपेक्षा आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की ह्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारने निधी मंजूर केला होता, परंतु सरकारने या लाडक्या बहिणींना पैसे दिलेले नाही. निधी तर मंजूर केला पण पैसे सोडलेले नाही. फक्त ज्या महिला सुरळीतपणे ज्यांना पैसे येत आहे अशाच महिलांना पैसे सोडलेले आहे. कालपासून याला सुरुवात झालेली आहे. तर एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये उर्वरित ज्यांना पैसे आले नाही त्यांना सर्वांना पैसे येणार आहेत. परंतु आता ह्या ज्या महिला पेंडिंग आहेत यांचे पैसे जमा होतील किंवा नाही होणार अशा कोणत्याही सूचना महिला व बालविकास विभागातर्फे प्रस्तुत करण्यात आलेल्या नाहीये. तर मित्रांनो, हा जो निधी मंजूर केला होता तर हा निधी कुठे गेला याच्यावरती नक्कीच विचार करायला हवा. म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतोय का? मित्रांनो, असंच वाटतंय की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार व्हायला सुरुवात झालेली आहे. निधी तर मंजूर होतोय, महिलांना पैसे येत नाही. याचं कारण काय हे आपण नक्कीच शोधायला पाहिजे. मित्रांनो, काही महिलांना 3000 रुपये सुद्धा खात्यामध्ये आलेले आहे. काही महिलांचे जे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यांचे हप्ते पेंडिंग होते, परंतु 2 महिन्याचे म्हणजे डिसेंबर व जानेवारीचे हप्ते 3000 रुपये महिलांना आलेले आहे. पण हे खूप तुरळक प्रमाणात आलेले आहे व ज्या महिला राहिलेल्या आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या त्या महिलांना अद्याप पूर्णपणे हप्ता वितरित झालेला नाहीये. आणि ज्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या महिला राहिलेल्या होत्या त्यांनी केवायसी पण केलेली आहे, परंतु त्या महिलांना सुद्धा हप्ता वितरित झालेला नाहीये. मित्रांनो, आता अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जात होता केवायसी बद्दल. तर ही केवायसी फक्त 31/12/2025च्या अगोदर ज्या महिलांनी केलेली होती व केवायसी करताना त्यांचे काही प्रश्न चुकले असतील अशाच महिलांची केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे. त्यांना दुरुस्तीसाठी नवीन केवायसी होणार नाहीये. ज्यांनी केवायसी केलेलीच नाहीये अशा महिलांची आता केवायसी होणार नाहीये, फक्त दुरुस्तीसाठी चालू झालेलं आहे. ज्या महिलांची केवायसी करताना चूक झालेली असेल अशाच महिलांची केवायसी परत चालू झालेली आहे. ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे की नवीन केवायसी होत नाही. ज्यांनी केवायसी केलेलीच नाहीये त्यांची होणार नाही आणि त्यांचे आता पैसे पण बंद झालेले आहे. ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा हप्ता हा आलेला नाहीये. तर मित्रांनो, ही महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या जर लाडक्या बहिणीबद्दल काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.